नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्त 90 गावांचा गुढीपाडव्यापासून कृती क्षेत्राचा सर्व्हे सुरू होणार। एकनाथ शिंदे आणि नरेश मस्केंनी घेतला बैठकीमध्ये निर्णय। सिडकोनं 90 गावांच्या सर्व्हेसाठी 52 कोटींची निविदा काढली। निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी निवडणूक आयोगाची ठोस पावलं। 1 कोटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी डिजिटल प्रशिक्षण योजना। दिल्लीमध्ये न्यायाधीशांच्या घराबाहेर सापडल्या जळालेल्या नोटा। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घराबाहेर सापडल्या 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा। महाबळेश्वरमध्ये नगरपालिका आणि महावितरण दरम्यान वाद। महावितरणकडनं वीज पुरवठा खंडित तर पालिकेनं महावितरण कार्यालय केलं सील करून पाणी पुरवठाही केला बंद। पीटी उषा यांच्या हस्ते नॅशनल मेरीटाईम गेम्स 2025चा शुभारंभ। नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर पार पडला शुभारंभ। स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन यासारख्या 20 पेक्षा अधिक खेळांचा समावेश। कानडी आंब्याच्या आक्रमणामुळे कोकणी हापूस संकटात। कर्नाटकी आंब्याची हापूस आंबा म्हणून विक्री। आंबा उत्पादक संघाची पणन विभागाकडे तक्रार। कल्याणमधल्या दुर्गाडी किल्ल्याच्या कामाची शिवसैनिकांकडनं पाहणी। किल्ल्यावरील बुरुज नूतनीकरणाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं कंत्राटदाराची केली कान उघडणी। गडचिरोलीमध्ये बालकांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस। 15 दिवसात मागितलं लेखी उत्तर। भाऊ चौधरी फाउंडेशन आयोजित मालेगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन। या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय 50 कंपन्यांचा सहभाग। आणि मुंबईतल्या नागपाडा इथं गोमांस घेऊन जाणारं वाहन ताब्यात। गोमांस वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करावा। हिंदुत्ववादी संघटनेचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।